रोहित अनेक मुद्दे मांडतोय, त्याची काळजी वाटते. मुख्यमंत्र्यांनी रोहितला सुरक्षा द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केलेली आहे. दादांच्या जाण्यानं रोहित देखील अस्वस्थ झालेला आहे. जयला देखील मोठा धक्का बसलाय, त्यामुळे त्यानं देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे. त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे, रोहित अस्वस्थ आहे. पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे. ही मुलं लहानच आहे तो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या. आताच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय. त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसारमाध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय, त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी. त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. नाही, त्यांनी ज्या काही पत्रकार परिषदेमध्ये डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीचे धागेदोरे लागेबांधे सगळं सांगितलेले आहेत आणि त्यांनी एक शंका व्यक्त केली की त्यांच्या जीवाला धोका असण्याचं. तर मला असं वाटते की त्या संदर्भात त्यांनी सरकारकडे तसा निवेदन द्यावं आणि सरकार त्यांना प्रोटेक्शन देईल. पण त्यांनी जर मुद्दा उचलला आणि अशा प्रकारे जर त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटत असेल, तर मला असं वाटते की नक्कीच ह्या गोष्टीला सुद्धा गांभीर्याने घेणं महत्वाचं आहे. कारण प्रश्न विचारणं जर जीवाच्या धोक्यापर्यंत जात असेल, तर मग अशी रिस्क घ्यायला आम्ही सगळेच तयार आहोत.